आज आपण बघणार आहोत मिओसिस अँड मायटोसिस। तर बऱ्याच जण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो मिओसिस अँड मायटोसिस आहे काय? तर मिओसिस आणि मायटोसिस हे एक प्रकारचं सेल डिव्हिजन आहे। एक प्रकारचं सेल डिव्हिजन आहे। सेल डिव्हिजन मध्ये मिओसिस अँड मायटोसिस मध्ये सेल डिवाइड होते। सेल डिवाइड होते याचा अर्थ काय? तर एका सेल पासून दोन डॉटर सेल होतात, त्या प्रोसेसला आपण सेल डिव्हिजन म्हणतो। तर हे दोन प्रकारे होते। एक प्रकार आहे मिओसिस, दुसरा प्रकार आहे मायटोसिस। तर सगळ्यांना असं माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल प्रेझेंट असतात। त्यापैकी आपल्या बॉडीमध्ये जनरली आपण सोमॅटिक सेल पाहतो। सोमॅटिक सेल पाहतो ज्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला 46 नंबर ऑफ क्रोमोझोम दिसतात। 46 नंबर ऑफ क्रोमोझोम दिसतात, त्या सेलला आपण सोमॅटिक सेल म्हणतो। आणि ज्या सेलमध्ये तुम्हाला 23 क्रोमोझोम दिसतात, ज्या सेलमध्ये तुम्हाला 23 क्रोमोझोम दिसतात, त्या सेलला आपण जर्म सेल म्हणतो। जर्म सेल म्हणतो किंवा त्याला गमेटिक सेल सुद्धा म्हणतात। तर जर्म सेल किंवा गमेटिक सेल याच्या आतमध्ये आपल्याला 23 क्रोमोझोम दिसतात, तर सोमॅटिक सेलच्या आतमध्ये आपल्याला 46 क्रोमोझोम दिसतात। तर सोमॅटिक सेलचं ज्यावेळेस डिव्हिजन होते म्हणजे या सोमॅटिक सेल पासून दोन डॉटर सेल तयार होतात, त्या डॉटर सेलच्या आतमध्ये तुम्हाला 46 क्रोमोझोम्स दिसतात। म्हणजे 46 क्रोमोझोम्स दिसतात। तुम्हाला क्रोमोझोमची संख्या कमी झालेली दिसत नाही, म्हणजे क्रोमोझोमचा नंबर कमी होताना दिसत नाही, म्हणून त्याला तुम्ही इक्वल सेल डिव्हिजन म्हणता। इक्वल सेल डिव्हिजन म्हणता। आणि जर्म सेल ह्या दोन प्रकारच्या असतात। एकाला तुम्ही स्पर्म सेल तर दुसऱ्याला तुम्ही ओवा सेल म्हणता। ओवा सेल म्हणता तर पहिल्याला तुम्ही स्पर्म सेल म्हणता। याचा अर्थ काय? तर मी विचारलं जर्म सेलचे नाव काय? तर जर्म सेलचं नाव आहे ओवा सेल, जर्म सेलचं नाव आहे स्पर्म सेल, जे की ह्यूमन मेल प्रोड्यूस करतो, तर ओवा सेल हे फीमेल प्रोड्यूस करतो। आणि आपल्या बॉडीमध्ये स्पर्म आणि ओवा सोडून दिले तर आपल्या बॉडीमध्ये ज्या सर्व सेल आहेत त्या सर्व सेल तुम्ही सोमॅटिक सेल म्हणता। म्हणजे तुमची स्किन सेल, तुमची हार्ट सेल, लिव्हर सेल, किडनी सेल, ह्या ज्या सर्व सेल आहेत या सोमॅटिक सेल आहेत। आणि त्या सेलच्या आतमध्ये तुम्हाला क्रोमोझोमची संख्या आहे 46 पाहायला भेटते। आणि ज्या वेळेस ते सेल डिवाइड होते किंवा त्याचं डिव्हिजन होते त्याला तुम्ही इक्वल सेल डिव्हिजन किंवा त्याला तुम्ही मायटोसिस म्हणता। आणि ज्यावेळेस जर्म सेल म्हणजे ओवा आणि स्पर्म सेल हे तयार होतात एका सेल पासून हे तयार होतात, त्या तयार होताना जी मदर सेल आहे ज्यापासून स्पर्म आणि ओवा सेल तयार होते मदर सेल पासून, त्या मदर सेलच्या आतमध्ये क्रोमोझोमची संख्या आहे 46 असते। क्रोमोझोमची संख्या आहे 46 असते आणि ती कमी होऊन 23 होते, म्हणजे रिडक्शन होते, म्हणजे कमी होते। म्हणून या प्रकारच्या सेल डिव्हिजनला तुम्ही रिडक्शन सेल डिव्हिजन म्हणता। किंवा त्याला तुम्ही मिओसिस सुद्धा म्हणू शकता। म्हणजे आपण आज बघितलं दोन प्रकारचे सेल डिव्हिजन। पहिलं बघितलं इक्वल सेल डिव्हिजन, त्याला की तुम्ही मायटोसिस म्हटलं। दुसरं बघितलं मिओसिस, ज्याला की तुम्ही रिडक्शन सेल डिव्हिजन म्हटलं, ज्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही कमी होऊ राहिली, रिड्यूस होऊ राहिली। त्याचा नंबर, क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो 46 वरून 23 झाला, म्हणजे कमी झाला। अशा प्रकारच्या सेल डिव्हिजनला तुम्ही रिडक्शन सेल डिव्हिजन किंवा मिओसिस म्हणता। तर आपण आज बघितलं दोन प्रकारचे सेल डिव्हिजन। सोमॅटिक सेल मध्ये होणारी जे सेल डिव्हिजन आहे ज्याला तुम्ही मायटोसिस म्हणता, आणि जर्म सेल मध्ये होणारी जे सेल डिव्हिजन आहे ज्याला तुम्ही मिओसिस म्हणता। तर
तर मियोसिस आणि मायटोसिस हे दोन सेल डिव्हिजनचे प्रकार आहेत ज्यामध्ये तुम्ही क्रोमोझोमच्या संख्येनुसार आणि त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याचं वर्गीकरण करू शकता। तर मियोसिस आणि मायटोसिस यामधला जो मेन डिफरन्स आहे तो की सोमॅटिक सेल मध्ये होणारा जो सेल डिव्हिजन आहे ज्याला तुम्ही मायटोसिस म्हणता आणि जर्म सेल मध्ये जे होणारे सेल डिव्हिजन आहे ज्याला तुम्ही मियोसिस म्हणता। अशा प्रकारे आपण मियोसिस आणि मायटोसिस या दोन्ही प्रकारच्या सेल डिव्हिजन बद्दल बघितलं।